तेल लावलेल्या पहिलवानाला हरवण्यासाठी बारामतीत लोकसभेचा आखाडा तयार करण्यासाठी तयारी सुरू झालेली आहे। नात्यांमध्ये दुरावा न आणता उमेदवार आयात करण्याची शक्यता सुद्धा या मतदारसंघात वर्तवण्यात येत आहे। नेमकं काय घडले तेच आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत। नमस्कार, मी भारती आणि तुम्ही पाहताय बोलहाट। कर्जत मधील मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती, शिरूर, रायगड आणि सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचाच उमेदवार लढणार असल्याचं घोषित केल्यानं राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली। त्यांच्या या वक्तव्यानं बारामतीच्या तेल लावलेल्या पहिलवानाला म्हणजेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांना चितपट करण्यासाठी अजित पवारांनी बारामती लोकसभेचा आखाडा निवडल्याची चर्चा आता सुरू झाली। सद्यस्थितीमध्ये अजित पवार गटाकडे लोकसभेसाठी विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंविरोधात तसा तगडा उमेदवार नाही। अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा असली तरी बारामती वगळता इतर ठिकाणी त्यांचा प्रभाव जाणवत नाही। त्यामुळे नात्यांमध्ये दुरावा न आणता उमेदवार आयात करण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे। अजित पवार यांनी बारामती, शिरूर, रायगड आणि सातारा लोकसभा राष्ट्रवादीचाच उमेदवार लढणार असल्याचं घोषित केलं। पण त्याचबरोबर कर्जतमधील सभेत आमदार रोहित पवार यांच्यावर सुद्धा हल्लाबोल केलाय। त्यामुळे आता अजित पवार ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबरोबर दोन हात करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जाते। त्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवार द्यायचाच असा आता कयास केल्याचं स्पष्ट झाले। स्वतःला सिद्ध करायचं असेल तर पुणे जिल्ह्यात दोन खासदार अजित पवार गटाचे असणं गरजेचं आहे। शिरूर लोकसभेमधून विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना अजित पवार गटाकडून प्रस्तावही गेल्याची चर्चा आहे। खासदार कोल्हे यांनी दोन्ही गटांना प्रतिज्ञापत्र दिले असून सध्या ते शरद पवार गटाकडे आहेत। मात्र भविष्यात ते आपला निर्णयही बदलू शकतात। उरला प्रश्न बारामती लोकसभेचा। या मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढण्यासाठी अजित पवार यांच्याकडे एकही उमेदवार नाही। परंतु सध्या अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरवण्याची काही जणांची इच्छा आहे। एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया व हायटेक टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून सुनेत्रा पवारांचं सुरू असलेलं काम, परंतु अजित पवार तसा धोका पत्करतील असं नाही। कारण पुण्यात वर्चस्व ठेवायचं असेल तर शिरूर आणि बारामती या दोन जागा जिंकाव्याच लागतील। दुसरीकडे लोकसभेसाठी बारामती विधानसभा निर्णायक ठरत असतो। जर इथली ताकद सुनेत्रा पवारांच्या पाठीमागे उभी केली तर इंदापूर, पुरंदर आणि भोरमधून त्यांना साथ मिळेलच असं नाही। शिवाय सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांचा कितपत प्रभाव पडेल याबाबत ही साशंकता व्यक्त होत असल्यानं सुनेत्रा पवारांच्या नावाला भाजप फारसं अनुकूल असेलच असं नाही। 2019 मध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या कांचन कुल यांचा 1.5 लाख मतांनी पराभव केला होता। त्यामुळे बारामती लोकसभेमध्ये भाजपला कमळ फुलवायचं आहे आणि त्यासाठी 2020-21 पासूनच भाजपनं ऑपरेशन लोटस सुरू केले। त्यातच आता राष्ट्रवादीतील अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानं भाजपची ताकद वाढली। अजित पवारांनी बारामती लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असला तरी तसा तगडा उमेदवार सध्या तरी दृष्टिक्षेपात नाही। त्यातच या मतदारसंघावर भाजपचे विशेष लक्ष असल्यानं अजित पवारांना कोणालाही उमेदवारी देणं शक्य होईल असं नाही। सध्या उमेदवाराचा प्रश्न असला तरी सध्याच्या परिस्थितीवरून उमेदवार आयातीचा मार्ग मोकळा। भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांनी गतवर्षी सुळेंना कमी वेळात चांगली टक्कर दिली। कुल आणि पवार यांचे फारसे पटत नसले तरी भीमा पाटस कारखाना सुरू करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार कुल यांना मदत केली आहे। शिवाय फडणवीस कुल यांच्यातील सख्य सर्वांनाच माहीत आहे। अजित पवार गटाला उमेदवार मिळालाच नाही तर फडणवीसांच्या मध्यस्थीनं अजित पवार गटाकडून कांचन कुल यांना उमेदवारी मिळू शकते। तसे झाले तर दौंड, इंदापूर, खडकवासला मध्ये भाजपची ताकद आहे। शिवाय
अजित पवारांमुळे बारामती आणि इंदापूरच्या भरणे गटाची ताकद मिळेल. पुरंदरमधून काँग्रेस आमदार संजय जगताप हे शरद पवार गटाकडे राहिले तरी भाजपनं स्वतःची या ठिकाणी ताकद उभी केली असून अजित पवारांना मानणारा गट ही आहे. तिकडे भोरचे आमदार संग्राम थोपटे यांचे सुप्रिया सुळे यांच्याशी फारसं पटत नाही, त्यामुळं तिथून ही गोळाबेरीज होऊ शकते. त्याचबरोबर बारामती इंदापूरवर धनगर समाजाचा प्रभाव असल्यानं भाजपनं पक्षातील महत्त्वाच्या पदावर या समाजाला नेतृत्वाची संधी दिली. त्यामुळं कुल यांना अनुकूल वातावरण सध्या तरी दिसत आहे. ज्येष्ठ नेते शरद पवारांनी आतापर्यंतच्या काळात अनेक मातब्बरांना धूळ चालली, त्यामुळं ते राष्ट्रवादीची बांधलेली मोठ सहजासहजी सैल पडू देणार नाही. दिवाळी पाडव्यानिमित्त पवार कुटुंबीय एकत्र आल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं होतं आणि त्यानंतर बारामती, शिरूर, सातारा, रायगडमध्येच राष्ट्रवादीचाच उमेदवार लढणार असल्याचं सांगितलं. पण याचा अर्थ नक्की काय घ्यायचा असा प्रश्न पडला आहे. रायगड वगळता तिन्ही ठिकाणी शरद पवार गटाचेच खासदार आहेत. त्यामुळं असं वक्तव्य करून अजित पवारांनी पुन्हा एकदा संभ्रमावस्था निर्माण केल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पवार व्हर्सेस पवार या निवडणुकीत नेमका कुणाचा खासदार निवडून येणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं? जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि बोल हटके या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.